अरे नाही 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 नाही, तुलना दोघांची होऊच शकत नाही. माझा अनिश लाखात एक आहे. आणि कसं आहे ना दादा, अर्पिताने अनिशला नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. पण माझा नकार आहे आत्या. सॉरी आत्या, तू वाईट नको वाटून घेऊस. पण अगं मला नाही लग्न करायचं अनिश सोबत. का ग? का अनिशला नकार देतेस? काय कमी आहे माझ्या मुलामध्ये? नाही, तुझंच काही लफडं नाहीये ना बाहेर? नाही आत्या, असं काही नाही आहे. पण अगं आता माझं आयुष्य आहे म्हटल्यावर ते कोणासोबत घालवायचं हे मीच ठरवणार ना. म्हणजे तो चॉईस माझा असायला हवा. बाई ग, काय या आजकालच्या आगाव पोरी? आमच्या वेळी मोठ्यांच्या समोर बोलायची टाप नव्हती आमची. आणि काय ग, तुला वाटत नाही का आपल्या बापाच्या डोक्याचं टेन्शन कमी व्हावं म्हणून? आणि काय ते चॉईस, कसला चॉईस? अगं तू उलट हा विचार करायला हवा होतास की अनिश सारखा मुलगा मला मिळालाय, हा, मी आत्याच्याच घरी जाणार आहे, सगळं काही चांगलं नीट होणार आहे. अगं दादाच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल हा विचार करून तुला मागणी घालायला आलीये, तर तू माझाच पान उतारा करतेस. तुझ्यापेक्षा वरचढ 56 मुली माझ्या अनिशसाठी येतील, पण मी नाही आत्या, नाही नाही, तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय अनिश बद्दल. आज सकाळची गोष्ट सांगते. तो खरं तर ना मला हे सांगायचं नव्हतं, पण आज पहिल्यांदा नाही घडलंय हे. या आधी पण बऱ्याचदा घडलंय, म्हणून आज नाईलाज म्हणून सांगते. आज सकाळी शेअर रिक्षाची वाट बघत असताना तिथे अनिश आला. रागवल्यावर काय सॉलिड दिसतेस या. किती लाजतेस? होणारा नवरा आहे तुझा, आता मामाची मुलगी म्हणजे हक्काची बायकोच झाली. जग इकडचं तिकडे झालं ना तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे प्लीज नसता गैरसमजात तू राहू नकोस. तू किती नाही म्हणालीस, किती विरोध केला ना तरी आपलं लग्न होणार अर्पिता. इतक्या सभ्य भाषेत सांगून सुद्धा असा अंगचटीला येत होता ना, मला माझीच लाज वाटत होती. हे सगळं सांगतानाही मला कसं तरी होतंय. तूच सांग आत्या, मला कसं त्याच्याशी लग्न करावं असं वाटेल का? तू खोटं बोलतेस. माझा अनिश असा कधीच वागणार नाही. तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये ना, म्हणून हे असं खोटं काहीतरी रचून सांगतेस तू त्याच्याबद्दल. हे बघ विमल, ही खोटं बोलणं शक्यच नाही. आणि या बाबतीत तर नाहीच नाही. तू निकीला म्हणालीस ना, पण तुझा पण लगाम नाही तुझ्या अनिशवर. हे संस्कार केलेस का स्वतःच्या मुलावर? माझ्या नचिकेशीनं त्याची तुलना होऊच शकत नाही. हे बघ, तुझ्या अनिशला माझ्या अर्पिताशी लग्न करायचं असेल मान्य आहे, पण म्हणून तू तिच्याशी असं वागला? कुठल्याही मुलीशी एखादा मुलगा असा वागत असेल ना, मग तो कुणी असो, कोणत्याही परिस्थितीत मी अशा मुलाशी माझ्या मुलीचं लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाही. दादा, ही खोटं बोलतेय. माझा अनिश असाच आहे तो आत्या. कटू असलं ना तरी हे सत्य आहे. मुलींच्या बाबतीत अनिशचं वागणं अतिशय वाईट आहे. मीच काय, कोणत्याही घरातली चांगली मुलगी अनिश सोबत लग्न करायला तयार नाही होणार. बाई 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 बाई, माझ्या सोन्यासारख्या मुलावर चिकन फेक करतेस तू. अगं तुमचं भलं व्हावं ना म्हणून मी इथे आले होते, पण तुम्हाला ना सगळ्यांना त्याची किंमतच नाहीये. काय ग, कसला माज आहे तुला? मी पण बघते ना, माझ्या अनिश पेक्षा कुठला राजकुमार तुला मिळतो ते. दादा, मी लिहून देते. हिचं ना बाहेर लफडं आहे म्हणूनच एवढी उडतीये ही.
हे बाई विमल, मी ना पाया पडतो तुझ्या. निघ आता इथून, तू प्लीज निघ आता इथून. हो जातेच, इथे थांबायला आलेली नाहीये मी. तुम्हाला सगळ्यांना ना हे भारी पडणार आहे, बघात तुम्ही. मनस ऐका ना, तू कधी आम्हाला सुखात जगूच देणार नाही ना, म्हणून सोन्यासारखी आलेली संधी लाथाडलीस. का नाही हे अपशा कोणी जाऊन घेऊन जात या घरातून? कविता जरा तोंड सांभाळून बोल. मला नका गप्प करू. तुमच्या लाडक्या लेकीला 4 गोष्टी सांगा. आणि काय ग, अनिशने फक्त हातच धरला होता ना? आई अगं, चटके बसले. आई अगं होणारा नवरा म्हणून हात पकडला असेल. कविता, काही झालं ना तरी अर्पिताचं लग्न अनिशशी होणार नाही म्हणजे नाही. तुम्ही कितीही काही म्हणा तरीही सांगते, सगळ्यांनी कान देऊन ऐका. काही झालं तरी हिचं लग्न अनिश बरोबर होणार म्हणजे होणार, आणि ते मी लावून देणार. बघते मला कोण अडवतंय ते. हो बाजूला. आई बाबा प्लीज, बाबा तुम्ही पाणी पाणी आण, पाणी. मी अगं कसं बोलते ती? तुम्ही शांत राहा. तुम्ही फार बोलू नका. पाणी सावकाश. बाबा तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बाबा, माझ्या नशिबात काय लिहिलंय मला नाही माहित. जे माझ्या योग्यतेचं असेल ते बाप्पा मला नक्की देईल. समीर, सॉरी सॉरी सॉरी. अरे सॉरी, मीच तुला बोलवलं आणि मलाच विचार. नाही नाही, काय चहा घेणारच? हा दादा, एक चहा द्या. काय म्हणतो, कसा आहेस? काही प्रॉब्लेम झालाय का? श्रेयसला भेटायला गेलो होतो घरी. तुझ्या आईने आणि माझ्या बायकोने जे काही स्वागत केलंय, परत जर माझ्या नातवाला भेटायचा प्रयत्न केला ना तर खरंच यावेळेला पोलिसांना बोलवून आत टाकेन मी. इन्सल्ट तर झालाच आहे यार, पण हर्ट झालोय आतून. अरे माझीच ही अवस्था झाली आहे तर बिचारा श्रेयसच्या मनाचं तर काय झालं असेल यार. समीर, रेणुकाशी लग्न व्हायच्या आधीपासून आपल्या दोघांची मैत्री आहे, म्हणून मी तुझ्यासमोर मनमोकळेपणाने बोलू शकतो यार. बघ, एकच सांगतो, आतापर्यंत तुझी बहीण माझ्याशी जे काही वागली, मला हिणवत राहिली, ते सगळं विसरून मी पुन्हा पुन्हा तिला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय. पण तिच्याकडनं तिचा अप्रोचच चुकीचा आहे आणि तो बदलेल मला असं वाटत सुद्धा नाहीये. सगळी एकच रिक्वेस्ट आहे माझी, मला माझ्या मुलापासून तोडू नका यार. अरे आशुतोष, अरे तुला माहितीये मी किती मेहनती आहे, पण तुझ्या बहिणीला समोरच्या माणसाच्या कष्टाची जाणीव नाहीये आणि ती होणार सुद्धा नाही कधी. बघ समीर, मला कळतंय की जगण्याला पैसा गरजेचा असतो, पण आपण सुद्धा अंतरुण पाहून पाय पसरावेत ना. माझ्यावरती नाकारता नवरा म्हणून शिक्का मारलाच आहे तिनं, पण बाप म्हणून माझी इमेज सुद्धा श्रेयस समोर खराब करते होती. अरे मुद्दाम माझ्यापासून तोडायला बघते ती. आशुतोष बघ, सॉरी. मला लक्षात येतंय तुला त्रास होतो याचा खूप. मी बोलतो रेणुका दीदीशी. खरं तर या आधीही बोललोय रे, पण तिच्या अशा वागण्याला आईचा पाठिंबा, त्यामुळे ती कोणाला जुमानत नाही आता. आणि यामध्ये तू आणि श्रेयस भरडले जातात, हे फार चुकीचं आहे. माझ्या लक्षात येतंय ते. हे बघ, मला माहित नाही किती उपयोग होईल या सगळ्याचा, पण मी एकदा बोलीन तिच्याशी नक्की. ठीक आहे, बघ बोल, पण आता काय होईल माहिती नाही.
समीर यार प्रेम केलं यार तिच्यावरती, पण अजून अपमान मी नाही सहन करू शकत यार. आता नातं तोडताना तिच्यापेक्षा जास्त त्रास मलाच होणार आहे. आशुतोष, हे नातं तोडण्याच्या गोष्टी करू नकोस प्लीज. काय होणार आहे त्यांनी? हे बघ, कुठल्याही नात्यामध्ये ताण तणाव असतात, समज गैरसमज असतात, आणि लग्नाच्या नात्यामध्ये तर गुंता असतोच. पण तो गुंता हलक्या हाताने सोडवायला लागतो रे आपल्याला. थोडा वेळ दे नात्याला. अरे किती वेळ देऊ, अजून किती वेळ देऊ? दिला ना रे, श्रेयस मोठा झालाय आता. हे बघ, माझी फक्त एकच इच्छा आहे, मला त्याला भेटायचं असतं, पण तुझी आई आणि रेणुका त्याला भेटू देत नाही. आता माझ्याकडे एकच उपाय आहे, मला कायद्यानेच त्याला भेटता येईल. घटस्फोटाशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आता. आशुतोष, असं बोलू नकोस प्लीज. हे बघ, घटस्फोट झाला तर 2 माणसं वेगळी होत नाहीत, 2 कुटुंब वेगळी होतात. आणि तुला श्रेयसला भेटता येईल, कायद्याने भेटता येईल, मला मान्य आहे. श्रेयसच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय तू? अरे यार, आपण बघतो रे, आई बाबांचा घटस्फोट झाल्यावर मुलांच्या मनावर काय परिणाम होतो त्याचा. आणि श्रेयसच्या बाबतीत तसं होऊ नये एवढंच मला वाटतं. ती माझी तीच इच्छा आहे, त्याच्याकडे बघूनच मी गप्प आहे ना. आणि तू आहेस ना, म्हणून मी आजपर्यंत सहन करतोय सगळ्या गोष्टी. मला मान्य आहे, आणि त्यासाठी मी आभारी आहे तुझा. हे बघ, हे नातं टिकवण्यासाठी तूच प्रयत्न करतोस, आणि तुझं मनापासून प्रेम आहे रेणुका दीदीवर. एक ना एक दिवस तिला तुझ्या प्रेमाची जाणीव नक्की होईल, विश्वास ठेव माझ्यावर. तोपर्यंत वेळ निघून गेली असेल यार. प्लीज असं बोलू नकोस माझ्यासाठी, प्लीज. अरे मी रिक्वेस्ट करतो तुला, हे बघ, मला थोडा वेळ दे. मी बोलतो तिच्याशी आणि काहीतरी सोल्युशन काढतो याच्यावर. एक मित्र म्हणून मी तुला विनंती करतो. ठीक आहे, ठीक आहे. मला लक्षात येत आहे तुला त्रास होतो याचा खूप. मी बोलतो रेणुका दीदीशी. हे बघ, मला माहित नाही किती उपयोग होईल या सगळ्याचा, पण मी एकदा बोलीन तिच्याशी नक्की. तुला आम्हाला त्रासातच बघायचंय ना, म्हणून सोन्यासारखी आलेली संधी लाथडलीस का? नाही हे अपशा कोणी जाऊन घेऊन जात या घरातून. काही झालं तरी हिचं लग्न अनिश बरोबर होणार म्हणजे होणार, आणि ते मी लावून देणार. बघते मला कोण अडवतंय ते. सगळं चांगलं चाललेलं असताना मध्येच काहीतरी विघ्न काय येतं बाप्पा, आणि जिव्हारी लागणारं काहीतरी ऐकावं लागतं. अशा वेळेस खूप एकटं वाटतं. कोणीतरी समजून घेणारं सोबत असावं. गणपती बाप्पा, दीदीला मी कसं समजावं मला कळत नाहीये. तू बुद्धीची देवता आहेस, प्लीज तिला बुद्धी दे. आशुतोषच्या आणि तिच्या संसारात सुख येऊ दे. श्रेयसला आई बाबांचं दोघांचं प्रेम मिळू दे.
गुरुजी आज ही सजावट कसली? सुवर्ण महोत्सव आहे ना मंदिराचा, त्याचीच सर्व तयारी चालू आहे. ओ अच्छा, छान आहे. बरं ऐक, तिथे 2 दानपेट्या ठेवल्या आहेत. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करतोय. आणि त्या दानपेटीमध्ये यथाशक्ती डोनेशन आणि त्या पेटीमध्ये तुमचं नाव लिहून टाका. यातून आम्ही 2 नावं निवडणार आहोत. त्यांना उद्या आरतीचा मान मिळणार आहे. चला. गुरुजी येते मी. अहो दादा, तुम्ही चिठ्ठी नाही टाकलीत नाही नको, दान दिलंय तेवढं पुरेसं आहे. का? नाही हो, नाव नको. काय नावाची चिठ्ठी टाकणं म्हणजे अप्रत्यक्षपणे आपलं नाव येणं, आरतीचा मान आपल्याला मिळणं ही इच्छा असणं, आणि माझी ती इच्छा नाहीये. दान हे निरपेक्ष असावं असं मला वाटतं. कमाल आहे. नावाची चिठ्ठी टाकण्यासाठी लोकांची धडपड चालू आहे. आरतीसाठी माझंच नाव कसं येईल म्हणून बाप्पाकडे प्रार्थना करतायत. आरतीचा मान मिळण्यासाठी पैसे देऊ का असंही लोक विचारतायत. मानाची हाव नाहीये काका, आणि चिमूटभर दानासाठी कशाला टाकायची आहे चिठ्ठी? शेवटी त्याने दिलेलं त्याच्या उंजळीत वाहतोय ना आपण, त्यात आपल्या नावाचा काय संबंध? आवडत्या भक्ताने बाप्पाची आरती केलेली बाप्पाला आवडणार आहे. चिठ्ठी टाक. बरं. अहो हा झाला तुमचा विचार, पण बाप्पाच निवड करणार आहे ना 2 भक्तांची. कोणता भक्त निस्वार्थी आहे, मानाचा आपापलेला नाही, हे बाप्पा बरोबर ओळखतो. आणि बाप्पाची कृपा टाळणार का तुम्ही? टाकलं चिठ्ठी गुरुजी. येते मी. या. हा निकी. हो अगं आलेच मी. अगं काही नाही, आत्या प्रकरणावरून वातावरण जरा तापलं होतं ना, मग वाद वाढायला नको म्हणून बाबा बोलले देवळात जाऊन ये. पण झालंय माझं दर्शन, पोचते मी. बरं झालं दी, त्या अनिशचे कारनामे तू विमल आत्याच्या तोंडावर सांगितलेस. काय तर म्हणे तुझा उद्धार करायला आली होती. आली मोठी शाणी. परत आली ना तर तिची विकेट मी काढीन. असा इन्सल्ट करून हकलवून देईन ना की परत आपलं नाव घेणार नाही. ती आपल्याला बोलते पण स्वतः कशाच्या जीवावरती माच करते. एवढी चरबी कसली आहे तिला? निकी काय ही भाषा? मस्करीतही कोणाला असं बोलायचं नाही. काही झालं तरी आपली आत्या आहे, वयाने मोठ्या आहेत त्या. नाही, जशास तसं उत्तर द्यावं, पण शांतपणे, नात्याचा अनादर न करता. समोरच्याने सोडली तरी आपण आपली पातळी सोडायची नसते. काय मॅडम, कळलं का? झालं. जरा काय बोलले तर पडली विकेट. काय क्रिकेटर? हा, कशी करणार बॅटिंग? असे आडवे तिडवे बॉल आले तर? क्रिकेट पिचवर कसं ना एकदम डोकं शांत ठेवता आलं पाहिजे. एखादा बाउन्सर आला तर कसं फोकस हलू नाही द्यायचा आणि बॅट घेऊन डायरेक्ट सिक्सर मारायचा डायरेक्ट. शपथ, तुला क्रिकेट मधलं एवढं कळतं? मला वाटायचं तू काला अक्षर भैस बराबर आहेस. शिकलेले आहे मी. आणि काय ना, माझी जी लहान बहीण आहे ना, ती मोठी क्रिकेटर बनणार आहे. त्यामुळे कसं मला पण त्यातलं थोडंसं कळलं पाहिजे ना. बाउन्सर माझा रवा.
पण दी मी पुन्हा एकदा विचारते, आपल्याला फायनान्शियली पॉसिबल आहे ना? म्हणजे मी सांगितलेली अमाऊंट बऱ्यापैकी वाढू शकते. आपलं काय ठरलंय? एक बार ठान ली तो ठान ली, छोडणे का नाही फिर. तू तुझ्या गेमवर फोकस कर, बाकीचं सगळं माझ्यावर सोडून दे. आय लव्ह यू दी. लव्ह यू. रव्याचा काय खरपूस वास येतोय. पण आज काही स्पेशल आहे का? म्हणजे अचानक शिरा? स्पेशल तर आहे, पण आता नाही सांगणार. सगळ्यांसमोर जेवताना जा तिकडची प्लेट घेऊन ये पटकन. काय लावलंयस? हे घ्या, मी बघतो. समीर जरा लोणचं दे ना. मिरचीच हे घ्या. ठेव. हे काय श्रेयस कुठे आहे? मी त्याला सांगितलं होतं माझी फर्स्ट शिफ्ट आहे, आल्यावर एकत्र जेऊ. शिंग फुटात चालली आहेत त्याला, म्हणून मला चिडून आणि रागवून दाखवतोय. पण मी बदणार नाही. राहू दे उपाशी. भूक लागला ना की खाईल गुपचूप. फालतू लाड नकोय त्याचे. श्रेयस बाहेर येतो. थांब समीर, अगं त्याला समजावतो आणि घेऊन येतो. काही गरज नाहीये. बापासारखा आडमुठा झालाय तो. दीदी तू मोठी आहेस म्हणून प्रत्येक वेळेला तुझंच बरोबर आहे असं नाही. श्रेयस का रागवतोय, का चिडचिड करतो, त्याला नेमका काय त्रास होतोय आपण समजून घ्यायला नको का? मी आई आहे त्याची. त्याला त्रास झालेला कळतो मला. आणि तुला काय वाटतं मी त्याला नीट सांभाळत नाही? मला असं म्हणायचं नाही. मी आई म्हणून कमी पडतीये का? अगं मला असं म्हणायचं नाहीये. मग काय म्हणायचंय तुला? आज आशुतोष आला होता ना? बाबा हे काय? शिऱ्यात केशर का घातलंय? काही कारण नसताना ही उधळपट्टी कशाला? जरा जरा धीराने घे ना कविता. बाबा अहो मी सांगणारच होते. ते विराज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या स्टाफसाठी 10 डब्यांच्या ऑर्डर बद्दल सांगितलं होतं ना मी. ते मोठं काम मला मिळालं. त्यांना जेवण खूप आवडलंय आणि सगळं कन्फर्म झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. क्या बात है. अभिनंदन अभिनंदन. म्हटलं होतं ना तुझा बाप्पा तुला मदत करणार. जी मेहनत करतेस ना त्याचं फळ बाप्पा दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज ते फळ तुला मिळालं. मिसेस विराज कामत.